सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार रसिक हो. आज 24 नोव्हेंबर 2024 भारतीय जैन संघटनेचे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी आणि भारतीय जैन संघटना विद्यालय माजी विद्यार्थी संघटना पुणे लातूर धाराशिव तसेच माजी मुख्याध्यापक स्वर्गीय माणिकराव गर्जे प्रतिष्ठान आयोजित कवी प्राध्यापक संपतराव गर्जे सरांच्या निवृत्तीच्या सेवापूर्तीच्या या सोहळ्यात मी सीमा शिरीष गांधी सर्व मान्यवरांचे विद्यार्थ्यांचे आप्त सवकीयांचे मनापासून हार्दिक स्वागत करते, अभिनंदन करते आणि सर्व रसिकांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सभागृहात मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सर्व अतिथींचं स्वागत करूया. कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष आदरणीय शांतीलालजी मुत्था साहेब ज्यांचे शुभाशीर्वाद आपल्याला लाभले आहेत ते आदरणीय परमपूज्य शिवानंद स्वामी महाराज, हरिभक्त पारायण प्रवीण महाराज शेणकर ज्यांची सन्माननीय प्रमुख उपस्थिती लाभली आहे असे सन्माननीय अतिथी विधी महर्षी ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकरराव आव्हाड सर, सन्माननीय अतिथी माननीय आबाशेठ नागरगोजे सर. सर्वांनी मंचासमोरील आसनावर स्थानापन्न व्हायचे आणि सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे कृपया आपण स्थान ग्रहण करायचे. तुझ्या कृपेची व्हावी उधळण अन्य नको वरदान, तुझ्या कृपेची व्हावी उधळण अन्य नको वरदान, गणेशा वंदन कर स्वीकार. रसिक हो, कार्यक्रमाची शुभ सुरुवात आपण गणेश वंदनेने करत आहोत. मी गणेश वंदनेसाठी मंचावर आमंत्रित करते स्नेहल भालेराव, ऐश्वर्या देसाई, धनश्री पाटोळे यांना. आणि धनश्री पाटोळे ही आदरणीय उत्सवमूर्ती संपत गर्जे सरांची नात आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. कार्यक्रमाची शुभ सुरुवात आपण गणेश वंदनेने करत आहोत. तुम्हा संकट
धन्यवाद. अतिशय सुरेख अशी सुरुवात झालेली आहे. अतिशय सुरेख सादरीकरण. रसिक हो, कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथींना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्रद्धास्थान स्वामी महाराज, हरिभक्त पारायण प्रवीण महाराज शेंडकर आणि समारंभ अध्यक्ष माननीय श्री शांतीलालजी मुथ्थासाहेब, संस्थापक अध्यक्ष भारतीय जैन संघटना, प्रमुख अतिथी आबाशेठ नागरगोजे, विधी महर्षी माननीय ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाड सर, सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करत आहोत. हो, मी सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करते, आपण व्यासपीठावर यायचं आहे. कार्यक्रमाचे समारंभ अध्यक्ष माननीय लालजी मुथ्थासाहेब, सन्माननीय आबाशेठ नागरगोजे, विधी महर्षी ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकरराव आव्हाड सर, हरिभक्त पारायण प्रवीण महाराज शेंडकर, परमपूज्य शिवानंद स्वामी महाराज आणि उत्सव मूर्ती आदरणीय संपतराव गर्जे सर, मी सर्व मान्यवरांना विनंती करते, कृपया आपण स्थान ग्रहण करायचं आहे. मी सरांचे प्रबंध समितीचे अध्यक्ष विलासजी राठोड सर, अध्यक्ष प्रबंध समिती आदरणीय सुरेशजी साळुंखे, प्रकल्पाधिकारी भारतीय जैन संघटना पुनर्वसन प्रकल्प, प्राचार्य भंडारी सर, संतोषजी भंडारी सर, राजेंद्र कोकणे सर, आदरणीय दिलीप कुमार देशमुख सर, आदरणीय पांडुरंग पवार सर, माननीय श्री अशोक पवार सर, माननीय अमित भोसले सर, माननीय श्री गजानन वाढे सर, माननीय श्री अमर बिराजदार सर आणि माननीय श्री अशोक पवार सर, मी सर्व सन्माननीय अतिथींना मंचावर येण्याची विनंती करते. आदरणीय दशरथ ढाकणे सर, आदरणीय दीपक गर्जे सर, मी सर्वांना मंचावर येण्याची विनंती करते. आदरणीय शंकरराव शिरसाट मुख्याध्यापक, मी त्यांना ही विनंती करते, कृपया आपण मंचावर यायचे. आदरणीय वैभव सोनोने सरांनाही मी विनंती करते. आदरणीय अमित भोसले सरांनाही मी विनंती करते, आपण मंचावर यायचे. बाळासाहेब गर्जे, आदरणीय बाळासाहेब गर्जे सरांनाही मी विनंती करते, आपण मंचावर यायचे. डॉक्टर नागेश सिरसाट सरांनाही मी विनंती करते, आपण मंचावर यायचे. अरुणराव शिरसाट सरांनाही मी विनंती करते, आपण मंचावर यायचे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण स्थान ग्रहण करायचं आहे. मी सरांचे नातू सुरंजन जायभाये आणि सरांचे विद्यार्थी शिवानंद वैरागकर यांना विनंती करते, आपण शारदा स्तवन करायचं आहे. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करते, आपण दीपप्रज्वलन करायचं आहे. दीपप्रज्वलनासाठी मी आदरणीय शिवानंद स्वामी महाराज, प्रवीण महाराज शेंडकर, आदरणीय शांतीलालजी मुथ्थासाहेब, माननीय ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाड सर आणि आबाशेठ नागरगोजे सर आणि कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती संपतराव गर्जे सरांना मी विनंती करते. तसेच इतरही सर्व मान्यवरांना विनंती करते, आपण कार्यक्रमाची शुभ सुरुवात दीपप्रज्वलनाने करायची आहे. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे
ज्ञानाच्या घेऊन ज्योती उजळू अज्ञानाच्या राती, शब्दांतून जोडत जाऊ जगी मानवतेची नाती. सर्व सन्माननीय अतिथींचे मनापासून आभार. डॉक्टर श्रीकांत गर्जे सरांनाही मी मंचावर आमंत्रित करते. डॉक्टर श्रीकांत गर्जे सरांना मी मंचावर आमंत्रित करते आणि सर्व अतिथींचे मनापासून आभार. सन्माननीय व्यासपीठ. उदयम साहसा धैर्य बुद्धी शक्ती पराक्रम षडेते यत्र वर्तन्ते तत्र देव साह्यकृत. या श्लोकामधील असणारे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री शांतीलालजी गुलाबचंदजी मुथा. मुथा साहेब हे सामाजिक उद्योजक आणि धोरणात्मक समाजसेवक आहेत. गेल्या 4 दशकामध्ये सामाजिक विकास, आपत्ती व्यवस्थापन, जलसंपत्ती विकास व शालेय शिक्षण या क्षेत्रातील त्यांच्या कार्याद्वारे त्यांनी लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श केलेला आहे. भारतीय जैन संघटना व शांतीलाल मुथा फाउंडेशन या 2 सामाजिक प्रभावी संस्था स्थापन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशात अनेक विकासात्मक उपक्रम राबवले जातात. लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी विधायक उपायांवर मुथा साहेब यांचा विश्वास आहे. त्यांचा प्रदीर्घ प्रवास व सामाजिक क्षेत्रातील अथक परिश्रम हे व्यावहारिक उपाय विकसित करण्यात दृढनिश्चय आणि मोठ्या प्रमाणावर प्रभाव दर्शविणारे आहेत. आपत्ती प्रतिसाद, पाण्याची टंचाई व शालेय शिक्षणाची गुणवत्ता या महत्त्वाच्या राष्ट्रीय समस्या म्हणून त्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक अथक असे प्रयत्न केलेले आहेत. सन 1993 लातूर किल्लारी भूकंपापासून श्री मुथा साहेब यांनी 1200 अनाथ मुलांना पुण्यात आणले आणि त्यांच्या पदवीपर्यंतचे शिक्षण सुनिश्चित केले. 2001च्या गुजरात भूकंपानंतर त्यांनी 1,20,000हून अधिक मुलांचे शिक्षण यशस्वीपणे सुरू करण्यासाठी 100 दिवसात 368 शाळा बांधल्या. 2000मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांवर आलेल्या सुनामीनंतर त्यांनी सर्व 37 बेटावर शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे बांधली. 2005मध्ये काश्मीरच्या भूकंपानंतर श्री मुथा साहेब यांनी 15,000 बाधित लोकांना आपत्कालीन निवारा दिला व 500 अनाथ मुलांना शैक्षणिक केलेल्या कार्यवाहीद्वारे पुनर्वसनासाठी त्यांनी पुण्यात आणले. या प्रयत्नाचे लोकसभेने 28 नोव्हेंबर 2005 रोजी पारित केलेल्या कार्यवाहीद्वारे त्यांचं कौतुक केलं. अगदी अलीकडे श्री मुथा साहेब यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची 1000 मुले व मुली तसेच कोविड-19 महामारीमुळे अनाथ झालेल्या 100 मुलांना पुण्यात आणून त्यांचे शिक्षण सुरू ठेवलेले आहे. पाणी टंचाई ही जागतिक आणि भारतातील गंभीर समस्या आहे. श्री मुथा साहेब यांनी स्थानिक लोकांच्या गरजा ओळखून जलसंपत्ती संवर्धनाचे उपक्रम राबवले. 2013च्या महाराष्ट्रातील दुष्काळादरम्यान त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जलसंधारणाचे कार्य केले. त्यांच्या उपक्रमामुळे 13,800 पेक्षा जास्त जलाशय पुनर्जीवित झाले. 10 कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला. आज ते NITI आयोग आणि ग्रामीण विकास मंत्रालयासह काम करून देशातील जलटंचाई समस्यावर उपाय शोधत आहेत. सन 2002 ते 2009 दरम्यान श्री मुथा साहेब यांनी शाळांचे मूल्यांकन, शिक्षण प्रशिक्षण, शाळेतील नेत्यांचे प्रशिक्षण व विद्यार्थ्यांसाठी मूल्य शिक्षण यासह विविध गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम राबवले. हा कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोव्यातील 67,000 सरकारी शाळांमध्ये 2 लाख शिक्षकांच्या माध्यमातून 45 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. आज मूल्यवर्धन हा भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरकारी शाळांमध्ये राबविण्यात येणारा सर्वात मोठा मूल्य शिक्षण कार्यक्रम आहे. NCERT, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटी यांनी या उपक्रमांचे मूल्यमापन केले आहे. सन 1980च्या दशकात श्री मुथा साहेब यांनी हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या व लग्न खर्चाच्या समस्यावर जनजागृती केली. त्यासाठी त्यांनी पायवाटेतून 3000 किलोमीटर पदयात्रा केली व हजारो वस्त्यांमध्ये जनजागृती अभियान राबवले. या उपक्रमामुळे सामुदायिक विवाहाचा समाजाने स्वीकार केला व हुंडा प्रथेत घट झाली. कोविड-19ला प्रतिसाद देण्यात महाराष्ट्राने मुथा फाउंडेशन आघाडीवर होते. 12 राज्यामधील 40 लाखाहून अधिक लोकांना आपत्कालीन आरोग्य सेवा, ऑक्सिजन केंद्रीकरण, लसीकरण मोहीम, चाचणी मोहीम, कोविड काळजी केंद्रे इत्यादी उपक्रम कार्यक्रमाद्वारे त्यांनी थेट मदत केली. महाराष्ट्र सरकारने मुथा फाउंडेशनवर ही जबाबदारी सोपवल्यानंतर जगातील सर्वात दाट लोकवस्तीचा प्रदेश
असा धारावीमध्ये साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याच्या त्यांच्या कार्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून कौतुक झाले. अशा या महान समाजसेवकास अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. विशेषतः 2018मध्ये भाऊंना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी हाऊस ऑफ कॉमन्स युनायटेड किंगडम यांनी अहिंसा पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. अशा या थोर समाजसेवक शांतीलालजी मुथा तथा भाऊ यांचा सन्मान माजी मुख्याध्यापक स्वर्गीय माणिकराव गर्जे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक संपतराव गर्जे व न्यूज 18 पुणेचे ब्युरो चीफ व गर्जे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माजी विद्यार्थी श्री वैभव सोनवणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे. धन्यवाद सर, धन्यवाद, मनापासून आभार. रसिक हो, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शांतीलालजी मुथा साहेब अर्थात भाऊंना मी विनंती करते आपण आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय प्राध्यापक संपतराव गर्जे सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मंचवर उपस्थित आदरणीय परमपूज्य शिवानंद स्वामी महाराज, आदरणीय हरिभक्त पारायण प्रवीण महाराज सेनकर, आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाड, आबासाहेब नागरगोजे, विजय शेठ जगताप, तसेच भारतीय जैन संघटनेचे सर्व उपस्थित मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक मंडळी, सर्व माजी विद्यार्थी और गर्जे सरावरती प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, आज गर्जे सरांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी मी यावं म्हणून वैभव सोनवणे यांनी खूप आग्रह धरला आणि वैभव हा आपला लाडका विद्यार्थी असल्यामुळे आपण एक वेळ मोठ्यांचं म्हणणं ऐकत नाही परंतु मुलांचं म्हणणं ऐकतो आणि म्हणून त्याच्या आग्रहामुळे इथे येण्याची मला संधी मिळाली. मी जेव्हा इथे आलो बरेच माजी विद्यार्थी लातूर आणि उस्मानाबादचे या ठिकाणी मला बाहेर दिसले आणि एक गहिवरून आलं, एक जुनं नातं अनेक वर्षापासूनचं. जसं आपल्याकडे परिवारातला एखादा माणूस बाहेर जातो आणि नंतर बऱ्याच वर्षाने जेव्हा तो परत कुठेतरी बाहेरून येतो आणि जेव्हा भेट होते तेव्हा जी एक भावना प्रकट होतात, अशा प्रकारच्या भावना मला या ठिकाणी प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्यामध्ये जाणवल्या. मी स्वतःला भाग्यवान समजतो की बीड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात गरीब परिवारात जन्म घेऊन पुण्यासारख्या शहरात येऊन असं काही वेगळ्या प्रकारचं काम करण्याची संधी उपलब्ध करून घेऊन ही जी सेवा करण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिली त्याच्याबद्दल खरोखरच असं कधीच वाटत नाही की 38 वर्षापासनं सातत्याने अविरत 24/7 रात्रंदिवस सामाजिक काम करत असताना, वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जात असताना एकही दिवस असा झाला नाही की आपल्याला पस्तावा वाटला आहे, आपल्याला रिग्रेट वाटलं आहे, आपल्याला वाटतं की कुठून पडलो ह्याच्यामध्ये. जेव्हा ही मुलं इथं आणली होती, पिंपरीमध्येच होती सुरुवातीला, आत्मनगरमध्ये, मी सुधाकररावला सांगतो की रोज रात्री 8-9 वाजल्या की 1200 मुलं 5व्या-6व्या मजल्यावरनं खाली यायची आणि खाली येऊन बसायची.
रोज. आणि का? तर बिल्डिंग पडेल, भूकंप होईल. कारण त्यांनी स्वतःच्या घरामध्ये झालेला भूकंप बघितलेला आहे. स्वतःच्या गावामध्ये उद्ध्वस्त झालेलं गाव त्यांच्या डोळ्याने बघितलेलं आहे. आणि अशा वेळेस किती मानसिक तणाव विद्यार्थ्यांच्यावरती असू शकतो हे आम्हाला प्रत्यक्ष त्या काळामध्ये जाणवलं. रोज 50-50 मुलं पळून जायचे. रोज कुणी धाब्यावर सापडायचं, कुणी कुठं सापडायचं, कुणी कुठं सापडायचं. आणि हे स्वाभाविक होतं, हे होणार होतं. जेव्हा मी ही परवानगी शरद पवार साहेबांना मागितली तेव्हा शरद पवार साहेबांनी म्हटलं ही मोठी रिस्क आहे. काही मुलं पळून जातील, काही मुलांच्या अडचण येतील, काही उलटं सुलटं काही होईल आणि नाव बदनाम होईल. गव्हर्नमेंटचं बी नाव बदनाम होईल आणि तुझं बी नाव बदनाम होईल, असं मला पवारसाहेब 3दा म्हटले. मी पवारसाहेबांना म्हटलं की 1200 मुलांची यादी मी तयार केली होती 8-10 दिवसामध्ये. मी तिथेच होतो भूकंपामध्ये, गाडीमध्ये झोपत होतो. आणि मी पवारसाहेबांना असं सांगितलं होतं की साहेब, एक जनरेशन भूकंपाने गेलेली आहे आणि रोज मी सकाळपासून माझ्या टेंटमध्ये बघतोय, सकाळी विद्यार्थी येतात, दुपारी येतात, संध्याकाळी येतात आणि पूर्णपणे असे कठड्यावरती बसलेले असतात आणि बघतायत, प्रेत इकडून तिकडे जात आहेत, ॲम्ब्युलन्स येत आहेत, मिलिटरी येते, ते मिलिटरीचे कुत्रे येत आहेत, सगळं बघतायत. आपल्या डोळ्याने संपूर्ण विध्वस्त झालेली गोष्ट ते त्यांच्या डोळ्याने बघतायत आणि वय इतकं लहान आहे. मी म्हटलं आता शाळा तर काही तर सुरू होणार नाही, वर्ष 6 महिने, सगळ्या शाळा पडलेल्या आहेत. मग हे मुलं शाळा नाही म्हणणार तर करणार काय? दिवसभर हे विध्वस्त झालेलं सगळं वातावरण बघत राहणार. त्यांचा मानसिक परिणाम त्यांच्या डोक्यावर होणार आणि कदाचित ते ड्रॉपआउट होणार आणि कदाचित इकडून तिकडून वेगवेगळ्या कामाला लागणार. तर ह्या सर्व गोष्टी भविष्य काळामध्ये मला भयानक वाटत आहेत. म्हणून माझी अशी इच्छा आहे की मी ह्या सर्व मुलांना पुण्याला घेऊन जातो. त्यावेळेस साहेबांना थोडंसं आश्चर्य वाटत होतं. त्यावेळेस माझ्याकडे संस्था रजिस्टर नव्हती, माझ्याकडे शाळा नव्हती, बिल्डिंग नव्हती, काहीच नव्हतं. साहेब म्हटलं तुझ्याकडे काय आहे घेऊन जायला मुलांना? मी म्हटलं इच्छाशक्ती आहे. जर एखाद्या व्यक्तीमध्ये इच्छाशक्ती असेल तर पाहिजे ते होऊ शकतं. म्हटलं बाकी सगळ्या गोष्टी तयार केल्या जाऊ शकतात, इच्छाशक्ती नाही तयार केली जाऊ शकत. ती माझ्याकडे आहे. साहेबांना माहिती होतं मी थोडासा जिद्दी आहे. साहेबांनी परवानगी दिली. आत्मनगर इथं काम चालू होतं माझं कन्स्ट्रक्शनचं. 21व्या दिवसात मुलं इथं आणली. 30 सप्टेंबरला भूकंप झाला, 21 ऑक्टोबरला दसरा होता. आपले राज्यपाल आणि मुख्यमंत्री पवार साहेबांनी तिथून येऊन ह्या 25-30 बसेसला हिरवा झेंडा लावला आणि पहिली कंडिशन टाकली, बारामतीला मुक्कामाला ह्या मुलांना आणलं पाहिजे. मी त्या मुलांना बारामतीला आणलं, तिथं मुक्काम केला. साहेबांची इच्छा होती की ह्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं. आणि मग तिथून मी पुण्यामध्ये आणलं. खूप त्रास झाला आम्हाला. व्यवस्था बी नीट नव्हती, पूर्णपणे शाळेची बिल्डिंग होती. मग साहेबांनी ही शेजारची बिल्डिंग दिली भाड्याने. आजपर्यंत ती भाड्याने माझ्याकडे आहे. नंतर आम्ही जागा घेतली वाघोलीला, विकत घेतली मी स्वतःहून आणि नंतर तिकडे प्रोजेक्ट उभा केला. आणि त्या प्रोजेक्टचं उत्पादन म्हणजे आपण बसलेले इथं सर्वजण आणि गरजेचं. म्हणजे अशा प्रकारची धाडस करणं, अशा प्रकारचं डेअरिंग करणं. आणि हे डेअरिंग करून मी एकच गोष्ट साहेबांना सांगितली, 1200 मुलं आहेत, 25 पळून जातील, 50 पळून जातील, पण त्याच्यामुळे मी 1000 मुलांचं नुकसान का करू? मी रिस्क घ्यायला तयार आहे. माझी नियत साफ होती. मी रिस्क घेतली, परमेश्वराने मला साथ दिली आणि आजपर्यंत 38 वर्षात एकही अनुचित प्रकार घडला नाही. आणि जी काही मुलं पास झाली
जी काही मुलं प्रगती करू लागली, काही मुलं इथं आहेत आपल्यासमोर, हा आपला वैभव इथं आहे, आत्ता भेटलेले बाकीचे सगळे विद्यार्थी इथं आहेत, डॉक्टर इथं आहेत. मोठं शैक्षणिक संस्थान निर्माण करणं, 90% मार्क पडलेल्या मुलांना घेणं आणि त्यांना मेरिटमध्ये आणणं हे माझं काम नाही. माझं काम आहे खेड्यापाड्यातला अतिशय चॅलेंजेसमध्ये असलेला विद्यार्थी, मुलगा किंवा मुलगी, जिथं कुठं संकटात सापडतील त्या संकटामधून मुलांना उचलून पुण्याला आणून त्यांचं आयुष्य त्या आपत्तीमधून बाहेर काढून आयुष्य सुनिश्चित करणं हा माझा पार्ट आहे. म्हणजे माझा पार्ट क्वालिटी एज्युकेशन नाही आहे, माझा पार्ट खालच्या लोकांना क्वालिटी बनवून वरती कसं आणून ठेवता येईल हा माझा पार्ट आहे. आणि म्हणून ह्या ज्या शाळा, ही वाघोली असो पिंपरी असो, ह्या काही पुण्यातल्या नामवंत शाळा नाही आहेत, परंतु यामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी नामवंत शाळेपेक्षा जास्त मोठ्या प्रकारचं काम करू शकतो, ही गॅरंटी आमच्या मनामध्ये आहे. आणि हे सगळं कसं होऊ शकतं, कधी होऊ शकतं, तर हे सगळं गर्जे सरांच्या सारखी शिक्षक मंडळी मिळतात तेव्हा होऊ शकतं. आम्हाला काही वेळ नाही मिळाला, आम्ही काही कोणाला फार मोठं क्वालिटी इंटरव्ह्यू घेऊन लोकांना अपॉइंट नाही केलेलं. किंबहुना या संस्थेमध्ये शिक्षक अपॉइंट करताना आजपर्यंत एकही रुपयाला हात न लावणं अशा प्रकारचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. परंतु जी मंडळी आली त्यांना सेवा समोर दिसली आणि त्यांनी त्यांचं कर्तृत्व सुरू केलं. आपल्याकडे सर्व लोक कर्तृत्वान असतात, त्यांना जसं वातावरण मिळतं त्या वातावरणाप्रमाणे ते पुढे जातात. तुमच्याकडे चांगलं वातावरण असेल, चांगलं काम होईल. आणि मग प्रत्येक व्यक्तीमध्ये एक चांगलं कर्तृत्व असतं, एक वेगळ्या प्रत्येक व्यक्ती वेगळी इंडिव्हिज्युअल आहे. आणि ज्या ज्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व आहे, धमक आहे, ते लोक इथं त्यांचं सोनं करण्याचा प्रयत्न करतात. जसं गर्जे सरांनी या ठिकाणी एक चांगली व्यक्ती असली का विद्यार्थी गर्जे सरांना गर्जे सर म्हणतात? कारण त्यांनी विद्यार्थ्याबरोबर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिकवण्याचं काम केलं, म्हणून लोक त्यांच्या पाठीमागे आहेत. कशासाठी? हरिभक्त पारायण असे सुधाकरराव आमचे मित्र, हे सर्व लोक आज इथे आलेले आहेत, हे त्यांच्या प्रेमापोटी आलेले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थित उभं करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या स्वतःच्या, त्या संस्थेमार्फत लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. असं फार कमी आढळून येतं. त्यांनी इतर संस्थांच्याकडनं आर्थिक मदती आणून संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना आणि संस्थेला सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला. हे खूप कमी आढळून येतं. आणि म्हणून अशा प्रकारची, आत्ता मला काही लोक भेटले, काही 1 वर्षापूर्वी रिटायर झाले, 2 वर्षापूर्वी रिटायर झाले. आता आम्ही सगळेच रिटायरमेंटच्या मोडमध्ये आहोत. कारण प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी थांबावं लागतं, हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून ही जी उभी केलेली संस्था आहे, ही आम्ही असो किंवा नसो, पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने चालली पाहिजे. अशाच पद्धतीचे शांतीलाल मुथा तयार झाले पाहिजेत. आमचे सहकारी विलास राठोड इथं बसलेले आहेत, ते आता सर्व पाहतात माझ्यानंतर, अरुण नहार पाहतात. ही आमची मंडळी आहेत, आम्ही तयार केलेली आहे की आमच्या नंतर ते पुढं पाहिलं जावं. जसं गर्जे सर रिटायर झाले, बाकीचे लोक समोर येत आहेत, त्यांच्यावरती पूर्ण मदार आहे. आमचे साळुंके सर या ठिकाणी बसलेले आहेत की ज्यांनी स्वतःची मुलगी आहे असं या संस्थेला मानलेलं आहे आणि तेव्हापासून अतिशय व्यवस्थित पद्धतीने संपूर्ण संस्थेला मदत करण्याचं काम करत आहेत. आमचे भंडारी सर आहेत, आमचा अशोक पवार या ठिकाणी आहे. आज अशोक पवार विद्यार्थ्यांच्या आलेला एक व्यक्ती होता, जसे आपल्यापैकी अनेक जण आहेत तसे. आणि आजपर्यंत तो अविरत सेवा देतोय. देशामध्ये कुठल्याही कोण्यामध्ये कुठलाही भूकंप झाला, काहीही झालं, तरी हेड ऑफिसमधून जाणारी पहिली व्यक्ती असणार ती अशोक पवार असणार. एका संस्थेने, एका लातूरच्या घटनेने
ह्या इतक्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. आपत्ती कधी येऊ नये, पण आपत्ती आली तर त्या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी आपण तयार असावं. म्हणून संपूर्ण भारतामध्ये, ते जम्मू काश्मीर असो, अंदमान असो, निकोबार असो, गुजरात असो, नेपाळ असो, भारताच्या बाहेर असो, कुठल्याही प्रकारची आपत्ती आली तर भारतीय जैन संघटना ही देशामध्ये सर्वात पहिली संघटना आहे की त्या ठिकाणी जाऊन पोहोचते. कुठं जम्मू काश्मीरमधनं 500 अनाथ मुलं या ठिकाणी जैन संघटनेमध्ये आणले, मुस्लिम मुलं. महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी आत्महत्या करतो त्यांच्या पीडा लोकांना कळत नाहीत. 15 1000 विद्यार्थ्यांना, मुला-मुलींना आपण पुण्यामध्ये आणलं. पहिल्यांदा 150 मुला-मुलींचा लॉट आणला. शरद पवार साहेबांनी स्वागत केलं. नंतर बाकीचे लॉट आणले. फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वागत केलं. फडणवीस साहेबांच्या मिसेस दरवर्षी मुलांना मुंबईला घेऊन जातात. मुख्यमंत्र्याच्या घरी जेवण, राज्यपालाच्या राजभवनला जेवण, योगा डेला मुख्यमंत्र्यांच्या मिसेस ह्या मुलांच्यासाठी वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवतात. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना जग पाहण्याची संधी, लोकांना भेटण्याची संधी. पूर्ण नॅशनल लेवलला एक्सपर्ट मुलं आहेत आपले. म्हणजे पुणे शहरामध्ये संपूर्ण शहरातल्या प्रत्येक शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं स्पोर्ट्सचं जर अवलोकन केलं तर भारतीय जैन संघटना विल स्टँड फर्स्ट संपूर्ण भारतामध्ये. की आणि तेही अशा प्रकारच्या मुलांना की जे खेड्यातून आणि आदिवासी पाटमधून आणि खेड्यापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल लेवलपर्यंत नेऊन नेण्याचं काम ही संघटना करते. आणि म्हणून या संघटनेच्या माध्यमाने ज्या गोष्टी आपण सर्वजण मिळून उभ्या करू शकलो, ह्या सर्व गोष्टी पेक्षा आपल्या सर्वांची कॅपॅसिटी आणि कॅपॅबिलिटी मोठी आहे. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं आणि आपण आपलं पूर्ण पोटेन्शियल यूज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून भारतीय जैन संघटना अनेक राष्ट्रीय प्रश्नांच्यावरती काम करते. दुष्काळामध्ये पाण्यावरती काम करते. 13 राज्याच्या 100 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. 13 राज्याच्या 100 जिल्ह्यात पाण्याचं काम भारतीय जैन संघटना करत आलेली आहे. आपण सर्व शैक्षणिक क्षेत्रातले लोक इथं आहोत. आम्ही प्राथमिक शिक्षणामध्ये मूल्यवर्धन नावाचा कार्यक्रम आणून तो कार्यक्रम महाराष्ट्राच्या 67,000 शाळेमध्ये राज्य शासनाने त्यांचा स्वतःचा कार्यक्रम म्हणून राबवलेला आहे. आणि हा भारतातला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा सगळ्यात मोठा यशस्वी मूल्य शिक्षणाचा कार्यक्रम आहे. कारण आता व्हॅल्यूज ह्या ढासळत चाललेल्या आहेत. व्हॅल्यूचं डिटेरेशन होत चाललेलं आहे. आपण आपल्या मुलांना नीट संस्कार देऊ शकत नाही आहे, ही परिस्थिती आहे. 4-5 वर्षाचं मूल झालं तरी ते मोबाईलला इतकं ॲडिक्ट आहे की न आईचं ऐकतंय, न बाबाचं ऐकतंय, न कोणाचं ऐकतंय. आता मुलं आपल्या ऐकण्यातल्या बाहेर चाललेले आहेत. मुलांचं IQ वाढत चाललेलं आहे. जितकं नॉलेज तुम्हाला आणि आम्हाला आहे त्याच्यापेक्षा 10 पट नॉलेज आपल्या यंग जनरेशनला आहे. हे पण आम्ही विसरता कामा नये. आता शिक्षकांच्या पुढे मोठं चॅलेंज आहे. म्हणजे आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना विद्यार्थ्याचा IQ आधी लक्षात घेऊन मग शिकवायची परिस्थिती येते. आम्हाला आमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची मोबाईलची, कॉम्प्युटरची, लॅपटॉपची काही बी अडचण आली तर आम्ही आमच्या नातवाला विचारतो, तू मला नीट करून दे. मग कोण हुशार झालं घरामध्ये? नातू हुशार झाला का दादा हुशार झाला? आज ह्या प्रकारच्या जगामध्ये, ह्या प्रकारच्या वातावरणामध्ये आम्हाला जायचं आहे जिथं जनरेशन गॅप खूप मोठी झालेली आहे. आणि ह्या जनरेशन गॅपमुळे मुलं, मुली, युवक, युवती तुम्ही बघताय सगळीकडे कशा प्रकारचं वातावरण होतं आहे. किती घटना या देशामध्ये घडत आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये घडत आहेत. काही घटना वर्तमानपत्रात येतात, त्याही अतिशय विदारक असतात. तशा रोज घडणाऱ्या घटना अगणित आहेत. मग ह्या सगळ्या घटनांच्यामधनं जर बाहेर पडायचं असेल तर त्याला लाँग टर्म प्लॅनिंग लागतं. अशी कुठली जादूची कांडी नाही आहे की आज आपण ही जादूची कांडी फिरवली आणि प्रश्न सुटले. अरे आपल्या घरातल्या मुलांना आपण सांभाळू शकत नाही तर बाहेरच्या मुलांना सांभाळणं आणि बाहेरून मुलांना सांभाळणं हे किती डिफिकल्ट असू शकतं. 4 पाहुणे आपल्या घरामध्ये आले तर 2 दिवस आपण सांभाळू शकत नाही. तुम्ही विचार करा परिस्थिती काय आहे. अशा या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा प्रोजेक्ट उभा करून, अशा प्रकारची लोक त्याग करून, सेवा देऊन ही सर्व मंडळी जे काही निर्माण करतात ते अद्वितीय आहे. आणि म्हणून आज मुद्दाम या कार्यक्रमाला जेव्हा वैभवने मला सांगितलं, गर्जे सर जेव्हा आले तेव्हा मी होकार दिला. मला आनंद वाटला.
मी गर्जे सरांचं अभिनंदन करतो. त्यांनी खूप चांगली सेवा दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी सेवाच नुसती दिली नाही तर अनेक बाकीच्या कार्यक्रमामध्ये, इतर कार्यक्रमामध्ये सहभाग घेतले. मला ह्या गोष्टीची गॅरंटी आहे की हे फक्त शाळेतनं रिटायर झालेले आहेत, परंतु आता कामामध्ये डबल वेळ देण्याची त्यांना संधी आहे आणि सामाजिक कामामध्ये पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची उभारी समोर घेऊन चांगलं काम लोकांच्या समोर ठेवतील. त्याच्यातच आम्हाला सगळ्यात मोठा आनंद आहे आणि म्हणून आज त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा व्यक्त करतो. जे काही विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. जे काही आपण सर्वजण गर्जे सरावर प्रेम करणारे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचेही मी आभार मानतो आणि माझे लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.